Derivatives of inverse functions. Derivatives of inverse functions. बेसिकली 3 रूल्स डिफरन्शिएशनमध्ये आहेत मुख्य, अदर दॅन रूल्स ऑन ऑपरेशन्स. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याच्या व्यतिरिक्त फंक्शन डिपेंडंट असणारे 3 रूल्स. फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन्स, सेकंड डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स, अँड थर्ड इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स. 2 रूल्सचे डेरिव्हेशन्स आपण पाहिलेत, एक्झॅक्टली सिमिलर आहे थर्ड रूलचं पण डेरिव्हेशन, डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शनचं पण. यासाठी क्वेश्चन आधी कशा प्रकारे किंवा थेरम कशा प्रकारे आहे ते नोट डाऊन करा, राईट डाऊन. if y equal to f of x, y equal to f of x is differentiable function of x, y equal to f of x is differentiable function of x such that x equal to f inverse of y, x equal to f inverse of y exists. X equal to f inverse of y exists. Then dx upon dy equal to 1 upon dy by dx. dx upon dy equal to 1 upon dy by dx. पाहता अगोदर याचा अर्थ काय ते, इफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू x घेऊ शकतोय आणि ते अशा प्रकारचं फंक्शन आहे की त्याचा इन्व्हर्स पण एक्झिस्ट होतोय, म्हणजे x इक्वल टू f इन्व्हर्स y एक्झिस्ट होतोय. इन दॅट केस dx अपॉन dy, dx अपॉन dy म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. कारण इन्व्हर्स फंक्शन x इज इन्व्हर्स फंक्शन ऑफ y. इथे x हे y चं फंक्शन आहे
आणि त्यामुळं एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजेच या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy इज इक्वल टू असतो 1 अपॉन dy बाय dx, इक्वल टू असतो 1 अपॉन dy बाय dx. आणि dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा y इक्वल टू साइन x हे फंक्शन आहे. y इक्वल टू साइन x हे फंक्शन आहे ज्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, म्हणजे x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स y होतो. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे साइन इन्व्हर्स वायचा, पण साइन इन्व्हर्स वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह. साइन इन्व्हर्स वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पण एक्स हे वायचं फंक्शन आहे, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स हे वायचं फंक्शन आहे, त्यामुळे इथं विथ रिस्पेक्ट टू वाय. तो कसा फाइंड करायचा त्यासाठी हा रूल आहे. हा रूल काय सांगतो, आधी dy बाय dx फाइंड करा. dy बाय dx म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय इक्वल टू तर साइन एक्स आहे. dy बाय dx म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज cos x. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x. आणि मग या रूल नुसार dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आणि dy बाय dx म्हणजे cos x. मग थोडक्यात या साइन इन्व्हर्स वायचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन cos x. साइन इन्व्हर्स वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन cos x येतो. आता यामध्ये हे थेरम दोन प्रकारे आपल्याला कन्सिडर करता येतं, दोन प्रकारे विचारलं जातं. त्याचा हा एक फॉर्म. पण बेसिकली आपल्याकडे जे फंक्शन्स असणार आहेत ते साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स असे एक्सच्या स्वरूपात असणार आहे. इन्व्हर्स जरी असलं तरी तिथे वाय हे एक्सचं फंक्शनच असणार आहे. आणि म्हणून याचे नोटेशन्स रिव्हर्स होणार आहेत. ते कसे, आधी हे रूल लक्षात आला का बघा. वाय हे एक्सचं फंक्शन आहे, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करू शकतो. इथे लिहिलं आहे वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला कॉस एक्स. ओके, सच दॅट x इक्वल टू एफ इनवर्स y एक्झिस्ट. x इक्वल टू एफ इनवर्स y एक्झिस्ट, देन dx अपॉन dy. dx अपॉन dy म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पण x हे yचं फंक्शन आहे, म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेणार आपण. आणि मग dx अपॉन dy इक्वल टू या रूलनुसार 1 अपॉन dy बाय dx. ओके,
याचाच अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑर म्हणून सेकंड स्टेटमेंट लिहा. अल्टरनेटिव्ह फॉर्म तो काय पहा. इफ दोन्ही फॉर्ममध्ये डेरिव्हेशन विचारलं जातं बोर्ड एक्झामसाठी. त्यातला एक फॉर्म मी डिराईव्ह करून देणार आहे, दुसरा तुम्ही करायचा आहे. इफ x इक्वल टू f ऑफ y इज differentiable function of y such that y equal to f inverse x exists. Y equal to f inverse x exists. Then dy by dx is equal to 1 upon dx by dy. dy by dx is equal to 1 upon dx by dy. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय चेंज दिसतोय? काय चेंज दिसतोय? येस, या दोन्हीमध्ये डिफरन्स काय? रीड केअरफुली दिस रूल अँड दिस रूल. First statement means y equal to f of x is a differentiable function of x. म्हणजे y हे x चं फंक्शन आहे आणि ते डिफरन्शिएबल आहे. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू x घेऊ शकतोय, असा त्याचा अर्थ होतो. y इक्वल टू f of x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. याचा अर्थ y हे x चं फंक्शन आहे आणि y चा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू x घेऊ शकतो. सेकंड स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे x इक्वल टू f ऑफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. म्हणजे x हे y चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. x हे y चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. म्हणजे इन शॉर्ट x इज फंक्शन ऑफ y आणि x चा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू y घेऊ शकतो. म्हणजे dx अपॉन dy साइन y चा डेरिव्हेटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू y येतो. काय होईल? ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू तोच व्हेरिएबल घेतला तर जे आपले नेहमीचे रिझल्ट आहेत तेच वापरायचे.
इथे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच आहे, इथे साइन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वायच आहे, म्हणजे फक्त अक्षर बदललं आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह तर बदलणार नाही. मग साइन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कॉस वाय. यात y हे एक्सचं फंक्शन होतं, इथे x हे yचं फंक्शन आहे. यात y ला डिफरन्शिएट केलं होतं विथ रिस्पेक्ट टू x, इथे x ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y. हे गिव्हन आहे. हियर y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, हियर x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. सच दॅट ते डिफरन्शिएबल आहे अशा प्रकारे x इक्वल टू f इनव्हर्स y एक्झिस्ट. म्हणजे याचं इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होत आहे. याचं इन्व्हर्स फंक्शन म्हणजे हा साइन इकडे घेतला तर साइन इन्व्हर्स वाय एक्झिस्ट होत आहे. सिमिलरली यात म्हटलंय सच दॅट y इक्वल टू f इन्व्हर्स x एक्झिस्ट. ज्याचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन होत आहे, त्याचं इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होत आहे, y इक्वल टू साइन इन्व्हर्स x. हा इथपर्यंतचा अर्थ. इफ y इक्वल टू f ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x सच दॅट x इक्वल टू f इन्व्हर्स y एक्झिस्ट. म्हणजे y हे xचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि x इक्वल टू f इन्व्हर्स y हे इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होत आहे. सिमिलरली याचा अर्थ काय, इफ जर x हे y चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि y इक्वल टू f इन्व्हर्स x एक्झिस्ट होतो आहे, देन लिहित असताना देन हा पण शब्द सांगितलेला. तर म्हणजे जर हे सगळं असं असेल तर असं, हे असं असेल तर असं, इफ देन. मग देन याच्यासाठी काय, dx अपॉन dy, dx अपॉन dy म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. dx अपॉन dy म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, पण तो असेल विथ रिस्पेक्ट टू y कारण ते y चं फंक्शन आहे. मग x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा याच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल असतो. दॅट्स इट. याचा डेरिव्हेटिव्ह हा याच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल असतो. dx अपॉन dy is equal to 1 upon dy by dx. That's the meaning of this rule. Similarly, याच्यामध्ये dy by dx, dy by dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x,
वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह याच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल म्हणजेच 1/dx/dy. म्हणजेच इथे dy/dx इक्वल टू येईल 1/cos y. दॅट्स द मिनिंग. म्हणजे बेसिकली ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर फरक फक्त एवढाच आहे, एक्सच्या जागेवरती वाय आलाय, वायच्या जागेवरती एक्स आलाय, बाकी काहीच नाही. एक्सच्या जागी वाय, वायच्या जागी एक्स. दॅट्स इट. त्यामुळं जो डिफरन्स या स्टेटमेंटमध्ये तोच डिफरन्स पूर्ण डेरिव्हेशनमध्ये राहणार. म्हणजे क्वेश्चन या प्रकारे विचारला तर जे डेरिव्हेशन आहे त्याच्यामध्ये एक्सच्या जागी वाय, वायच्या जागी एक्स रिप्लेस केले की याचं डेरिव्हेशन तयार होणार. ऑब्झर्वेशन. मग आता डेरिव्हेशन. जसं कंपोजिट आणि पॅरामेट्रिकच्या डेरिव्हेशनसाठी होतं, एक्झॅक्टली द सेम वे आधी थिअरम मधला इफ नंतरचा पार्ट देन पर्यंतचा ॲज इट इज जो गिव्हन आहे म्हणून लिहायचा आहे. गिव्हन दॅट एक्स इक्वल टू f of y is differentiable function of y such that y equal to f inverse x exists. हे गिव्हन आहे. x हे y चं फंक्शन आहे आणि त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. यानंतर आपल्याला स्मॉल इन्क्रिमेंट कन्सिडर करायचे असते, स्मॉल चेंज कन्सिडर करायचा असतो, जो की मुख्य व्हेरिएबलचा पाहिजे या फंक्शनसाठी. इथं एक्स हे वायचं फंक्शन आहे, एक्स हे वायचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणजे एक्स हा वायवर डिपेंड आहे, एक्स हा वायवर डिपेंड आहे. सो लेट delta y be the small increment in y. Therefore x हा y वर डिपेंड आहे, एक्स हा वायवर डिपेंड आहे, म्हणजे वाय मध्ये थोडासाही चेंज केला की एक्स पण बदलणार, कारण एक्स हे वायचं फंक्शन आहे. वाय मधला जर चेंज डेल्टा वाय गृहीत धरला तर एक्स मध्ये पण चेंज होईल. सो डेल्टा एक्स बी द corresponding
increment in x. x इक्वल टू एफ ऑफ वाय. एक्स हे वायचं फंक्शन आहे, पण वाय मध्ये स्मॉल चेंज केला डेल्टा वाय की एक्स मध्ये पण करस्पॉन्डिंग चेंज होईल डेल्टा एक्स. त्यानंतर कॉम्पोजिटच्या आणि पॅरामेट्रिकच्या डेरिव्हेशनच्या वेळी सांगितलेले सगळे पॉईंट्स आपल्याला आता जो रूल डिराईव्ह करायचा आहे हे स्टेटमेंट लिहिलं मी, सेकंड स्टेटमेंट. म्हणजे हा रूल डिराईव्ह करायचा आहे. dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy मिळवायचा आहे. यासाठी आपण डेल्टा वाय ही वाय मधली इन्क्रीमेंट आहे, डेल्टा एक्स ही एक्स मधली इन्क्रीमेंट आहे. सो यू कॅन राईट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू, जी प्रूव्ह करायची आहे टर्म त्यात फक्त डीच्या जागी डेल्टा यांनी सुरुवात होते. ही हिंट महत्वाची आहे डेरिव्हेशनसाठी. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ही टर्म आहे, यालाच आपण 1 अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय असं लिहू शकतो. हे डेल्टा आहेत, डी नाही आहे. जसं आपण 3/2 लाच 1 अपॉन 2/3 लिहू शकतो. 5/8 लाच 1 अपॉन 8/5 लिहू शकतो, कारण हा 5 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, तो न्यूमरेटरला येतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो, याला पण 5 ने डिवाइड करा, याला पण 5 ने डिवाइड करा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 5. म्हणजे समजा टर्म अशी दिली 5 अपॉन 8, न्यूमरेटरला 5 ने डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला पण 5 ने डिवाइड केलं. हा 5 कॅन्सल, म्हणजे काय येणार 5/8 लाच आपण 1 अपॉन 8/5 असं लिहू शकतो. ओके. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स लाच 1 अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय लिहा, किंवा द्यायची तर एक स्टेप तुम्ही देऊ शकता, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय डेल्टा वाय. त्यानंतर यामध्ये मुख्य चेंजिंग व्हेरिएबल जो आहे तो y आहे, कारण x हे yचं फंक्शन आहे. ते yचं डिफरन्शिएशन होऊ शकतं, y मध्ये डिफरन्शिएबल आहे, म्हणून रेफरन्स व्हेरिएबल जो आहे मुख्य चेंजिंग व्हेरिएबल यातला तो y आहे. त्याच्यानुसार डेरिव्हेशन पुढे चालणार आहे. So taking limit as delta y tends to 0. दोन्ही साइड्सचं लिमिट घ्यायचं आहे डेल्टा y टेंड्स टू 0. म्हणजे लेफ्ट साइड येईल लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल टू राइट साइड लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 1 अपॉन डेल्टा x बाय डेल्टा y. पैकी लेफ्ट साइडला एकच टर्म आहे, राइट साइडला
न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला हा आहे. फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ लिमिट, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं लिमिट आपण सेपरेट लिहू शकतो. म्हणजे लेफ्ट साइड होईल लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू राईट साईडला लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 1 आणि डिनॉमिनेटर लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. यानंतर आपल्याला यामध्ये यूज करायची असते डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आठवत नसेलच. By definition of derivatives, काय डेफिनेशन आहे? लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू dy by dx. According to this definition, dy by dx derivative of y with respect to x. यात कुठे कोण आहे याला खूप महत्व आहे. y कुठे आहे x कुठे आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे नेमकं काय? चेंज इन y with respect to change in x. Change in y with respect to change in x when change in x is nearly equal to 0 किंवा smallest possible. जेव्हा x मधला चेंज नियरली 0 असतो तेव्हा y मधला चेंज म्हणजेच y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. जेव्हा x चा चेंज नियरली 0 असतो तेव्हा y मध्ये होणारा चेंज म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता या डेफिनेशन नुसार हे 3 लिमिट आहेत. त्यातलं हे तर काय 1 आहे. लिमिट ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट म्हणजे याची व्हॅल्यू 1च येणार आहे. राहिला प्रश्न या दोघांचा. या दोन्हीपैकी कुठे आपण ही डेफिनेशन वापरू शकतो आणि कुठे नाही वापरू शकत ते महत्त्वाचं आहे. आणि का नाही वापरू शकत तेही. कुठे वापरता येईल दोन पैकी आणि कुठे नाही वापरता येणार. ऑब्झर्व द चेंज.
खूप काही डिफिकल्ट वर्क नाही आहे हे. साधं सोपं जर म्हटलं तर जो इथं दिसतोय तो इथं पाहिजे, तोच इथं आहे, आणि जो इकडे आहे तो इकडे आहे. इथं डेल्टा आहे, इथं डी आहे. कुठे ॲप्लिकेबल आहे? येस, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय चे देखील वापरता येईल सर. कुठे वापरता येईल? लेफ्ट साईडला का राईट साईडला? राईट साईड. राईट साईडला, कारण जो इथे आहे तो इथं पाहिजे, जो इथे आहे तो इथे आहे. इथं डेल्टा वाय, इथं डेल्टा वाय. जो डिनॉमिनेटरला आहे त्याचं लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे. म्हणजे बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज राईट साईड जर विचारात घेतली तर न्यूमरेटरचं लिमिट 1 येणार, आणि डिनॉमिनेटरला काय लिहिता येईल? डेफिनेशन वापरायची आहे, मग त्याला काय लिहिता येईल ह्या लिमिटला? dx by dy लिहायचं. तेच आत्ता सांगितलेलं इथेच आहे, फार लांब दुसऱ्या कुठल्या तरी पेजवरती वगैरे पण लिहिलं नाही, समोरच आहे शेजारी. जो इथे आहे तो इथे, म्हणजे जी टर्म डिनॉमिनेटरला आहे त्याचं लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे. आणि मग हे अख्खं जे सगळं असलं दिसतं त्याला आपल्याला फक्त डेल्टाच्या जागी डी लिहायचा, डेल्टाच्या जागी डी लिहायचा, आणि हे लिमिट काढून टाकायचं. असली असती डेफिनेशन. खूप काही जास्त डोक्यात नसेल बसत तर असं कसंही, कारण आपल्याला काय डेरिव्हेशन फक्त आजच्या दिवस तर हे फक्त समजून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. पुन्हा याच्यानंतर आपण ॲज युजल आपल्या नेहमीच्या स्वभावापर्यंत आपण हे सगळं विसरणारच आहेत. स्टेट बोर्डच्या 3 डेरिव्हेटिव्हच्या सगळ्या क्वेश्चन्सपैकी 3 पैकी एक डेरिव्हेशन कंपल्सरी विचारलं जातंच, आणि तिन्ही डेरिव्हेशन्स एक्झॅक्टली सिमिलर आहेत. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, डेरिव्हेटिव्हजमधले डिफरन्शिएशनमधले जेई पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही क्वेश्चन्स असतात सगळे स्पेसिफिकली सॉल्व न होणाऱ्या कॅटेगरीमधले, त्या सॉल्व न होणाऱ्या एक्झाम्पल्समध्ये महत्त्वाची असते ती डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट. हे 3 रूल्स, त्यांच्यामध्ये असणारे रिलेशन्स, हे डेरिव्हेशन्स का घेतले जात आहेत ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते सॉल्व होत याच्यासाठी नाहीत की याच्यावरती फोकस नसतो केलेला. बरं, फक्त हे डेरिव्हेशन ॲज इट इज लिहून काढून उपयोग नाही आहे. हे डेरिव्हेशन मग आपण 10 वेळा लिहू, 20 वेळा लिहू, 50 वेळा लिहू, आणि मग ते प्रॉब्लेम जेईचे बघू कसे सॉल्व होत नाहीत, उपयोग नाही. कन्सेप्च्युअलीच ते डोक्यात पाहिजे. व्हॉट इट ॲक्च्युली मीन्स, कुठे काय चेंज झाला की काय फरक पडतो आहे, काय इफेक्ट होतो आहे त्याचा. तीन स्टेपचं डेरिव्हेशन आहे फक्त. मॅक्स टू मॅक्स लिहायला 5 मिनिट.
आणि जेव्हा की 3 एकसारख्यापैकी 2 ऑलरेडी लर्न करून झालेत, हे त्यातलं तिसरं आहे. बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज याला काय लिहिता येईल? dx अपॉन dy change in x with respect to change in y when change in y is smallest possible. बसतो ह्या डेफिनेशन मध्ये तो. That gives the derivative of x with respect to y. इथे का नाही वापरता येणार ही डेफिनेशन? यात का नाही वापरता येणार? डेल्टा y टेन्स टू 0 आणि डिनॉमिनेटरला डेल्टा x म्हणून नाही वापरता येणार. जी टर्म डिनॉमिनेटरला आहे त्याचंच लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे. मग इथे डिनॉमिनेटरला डेल्टा x आहे आणि लिमिट मात्र कोणाचं 0 आहे? डेल्टा yचं. तर याच्यासाठी हे वाक्य आणि हे वाक्य डेल्टा y म्हणजे y मधला स्मॉल चेंज आहे. डेल्टा x म्हणजे x मधला स्मॉल चेंज आहे आणि y हे x वर डिपेंड आहे. या फंक्शनसाठी इन्व्हर्ससाठी या फंक्शनसाठी y हे x वर डिपेंड आहे. y हे x चं फंक्शन आहे. इथं x हे y चं फंक्शन आहे आणि इथं y हे x चं फंक्शन आहे. मग जर y मधला चेंज 0 असेल तर x मधला चेंज काय होणार? कारण इथे जर आपण पाहिलं तर x डिपेंड्स ऑन y. x is function of y. x is differentiable function of y. आणि इथे आपण लिहिलंय डेल्टा y be the small increment in y, then delta x be the corresponding increment in x. x हा y वर डिपेंड आहे. y मध्ये थोडासाही बदल झाला की x मध्ये बदल होतो. x हे y वर डिपेंड आहे. y मध्ये थोडासाही बदल झाला तर x मध्येही थोडासाच बदल होतो. y मध्ये खूप मोठा चेंज झाला तर x मध्ये पण खूप मोठा चेंज होईल आणि y मध्ये जर स्मॉलेस्ट चेंज झाला तर x मध्ये पण स्मॉलेस्ट चेंज होईल. y मधला चेंज जर 0 झाला म्हणजे y बदललाच नाही तर x पण बदलणारच नाही, कारण x हा y वर डिपेंड आहे. x हा y वर डिपेंड आहे. त्यामुळं y मधला चेंज जर नियरली इक्वल टू 0 असेल तर x मधला चेंज पण काय होणार? नियरली इक्वल टू 0च होणार. x इज फंक्शन ऑफ y म्हणजे x हा y वर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, रिपीटिंग अगेन द सेम एक्झाम्पल, एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर.
सर्कलचा एरिया त्याच्या रेडियसवर डिपेंड असतो. सर्कलचा एरिया हा त्याच्या रेडियसवर डिपेंड असतो, म्हणजेच सर्कलचा एरिया हा त्याच्या रेडियसचं फंक्शन असतं. मग जर रेडियस मोजण्यात चुकली तर एरिया पण चुकणार. जितकी रेडियस जास्त चुकेल तितका एरिया जास्त चुकेल, जितकी रेडियस कमी चुकेल तितका एरिया कमी चुकेल. म्हणजे आर मधला चेंज जर स्मॉलेस्ट असेल तर एरिया मधला चेंज पण स्मॉलेस्टच असणार. आर मधला चेंज जर लार्जेस्ट असेल तर अकॉर्डिंगली एरिया पण तितक्याच जास्त प्रमाणात बदलणार. समजा एखाद्या सर्कलची रेडियस 2 सेंटीमीटर आहे आणि ती चुकून मोजण्यात आली 2.1. अकॉर्डिंगली एरियामध्ये पण तेवढा स्मॉल चेंज होईल. पण समजा सर्कलची रेडियस 2 आहे आणि चुकून मोजली 20 झाली, एरिया पण तितका मोठा वाढणार. बरोबर आहे. पण रेडियस मधला चेंज जर 0 झाला, म्हणजे रेडियस 2 आहे ती 2च मोजण्यात आली, तर एरिया मधला चेंज होणारच नाही. दॅट्स द कन्सेप्ट. इथे आपण डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नाव वापरू शकत नाही, कारण जी टर्म डिनॉमिनेटरला आहे तीच टर्म इथे पाहिजे असते. मग जर ती टर्म इथे आली तर वापरता येईल का डेफिनेशन? हाच डेल्टा एक्स इथे जर डेल्टा वाय ऐवजी डेल्टा एक्स असता, समजा तो आहे, आता डेफिनेशन वापरता येईल. या टर्मसाठी डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरता येईल का? येस और नो? वापरता येईल. येस. काय लिहिता येईल डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नुसार ह्या टर्मला? dy/dx. ॲज इट इज हीच टर्म आहे, याच्यात तर काहीच बदल नाहीये. dy/dx. पण आपण त्यासाठी काय बदल केलाय? या डेल्टा एक्सला, इथं डेल्टा वाय होता त्याला डेल्टा एक्स लिहिलाय, म्हणजे आपला त्यासाठी रिजनिंग द्यावं लागेल. ॲज डेल्टा वाय टेंड्स टू 0, डेल्टा एक्स ऑल्सो टेंड्स टू 0. म्हणजे टेंड्स टूचा अर्थ डेल्टा वाय जर नियरली इक्वल टू 0 असेल तर डेल्टा एक्स पण नियरली इक्वल टू 0 असणार. याचं कारण की एक्स हा वायवरच डिपेंड आहे. एक्स हा वायचं फंक्शन आहे, एक्स हा वायवर डिपेंड आहे. मग जर वाय मधला चेंज नियरली 0 असेल तर एक्स मधला चेंज पण नियरली 0च असणार. वाय मधला चेंज जर स्मॉलेस्ट पॉसिबल आहे
तर एक्स मधला चेंज पण स्मॉलेस्ट पॉसिबल होणार. हे एवढ्याचाच अर्थ येतो. प्रत्येक स्टेप मधल्या प्रत्येक रायटिंगला मिनिंग आहे. म्हणून छोटं डेरिवेशन असलं, एवढं डेरिवेशन आहे याच्यात, तर हा एवढा पार्ट तर काय क्वेश्चनमध्येच दिलेला, तो ॲज इट इज कॉपी करायचा आहे. एवढाच पार्ट आहे, 3 मार्कांचं डेरिवेशन आहे. So dy by dx equal to 1 upon dx by dy. That is the rule to find derivatives of inverse functions. इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्स फाइंड करण्यासाठी हा रूल वापरायचा आहे आपल्याला. हा रूल आपल्याला फक्त सध्या डेरिव्हेशन्स फॉर्म्युले तयार करण्यासाठी वापरायचा आहे. आणि एकदा फॉर्म्युले तयार झाले की मग पुन्हा आपले मागचेच रूल u इंटू व्ही, यू अपॉन व्ही, कॉम्पोजिट फंक्शन वगैरे ते सगळं, पण त्या इन्व्हर्स फंक्शनच्या फॉर्म्युल्यांसाठी याचा वापर करायचा आहे आपल्याला. राईट डाऊन दिस. आणि यातला जो हा फॉर्म आहे त्या थेरमचा, 2 फॉर्ममध्ये थेरम विचारला जातो. या फॉर्मचं डेरिव्हेशन तुम्ही कंप्लीट करायचं याच्यावरून. आणि सोपं आहे, फक्त एक्सच्या जागी वाय लिहायचा, वायच्या जागी एक्स लिहायचा, सगळीकडे तो बदल करून टाकायचा. कन्सेप्ट काही नाही समजून घ्यायची. Write down this. इन्व्हर्स फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत, साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्स, 6 फंक्शनचे 6 फॉर्म्युले आपल्याला आता तयार करायचे. 3 मी तयार करून देणार, 3 बाकीचे तुम्ही करायचे. ओके. फर्स्ट फंक्शन आहे सपोज y इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे साइन इन्व्हर्स एक्सचा. साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, त्याला आपण y गृहीत धरलं. आपल्याला फाइंड करायचा आहे साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वायचा डेरिव्हेटिव्ह, आणि y हे एक्सचं फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला फाइंड करायचा आहे dy बाय dx. आणि इन्व्हर्सच्या रूलनुसार dy बाय dx इक्वल टू असतो वन अपॉन dx अपॉन dy. dy बाय dx इक्वल टू असतो 1 अपॉन dx बाय dy. आपल्याला हा फाइंड करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला हा शोधावा लागेल. dx बाय dy म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. त्यासाठी y इक्वल टू जर साइन इन्व्हर्स एक्स असेल तर याचाच अर्थ x इक्वल टू काय होणार, साइन y. बरोबर. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू y. x हे y चं फंक्शन आहे. सो dx अपॉन dy इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ साइन y.
आणि साइन वायचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस वाय. आता या रूलनुसार तो रूल लिहू आपण आधी. therefore dy by dx equal to 1 upon dx by dy, म्हणजेच 1 upon cos y. So derivative of y with respect to x is 1 upon cos y. पण y म्हणजेच कोण आहे? साइन इन्व्हर्स x. याचा अर्थ साइन इन्व्हर्स xचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? 1 अपॉन कॉस y. डेरिव्हेटिव्ह तर मिळाला आपल्याला, पण तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाहीये. याचं कारण की साइन इन्व्हर्स हे फंक्शन x या व्हेरिएबलमध्ये आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह पण एक्सच्या व्हेरिएबलमध्येच यायला पाहिजे. आपल्याला जर साइन इन्व्हर्स एक्स असं फंक्शन समोर आलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण एक्सच्या व्हेरिएबलमध्येच यायला पाहिजे. मग आपल्याला त्याला एक्सच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. इथं डेरिव्हेटिव्हचं काम संपलं आहे. आता फक्त या कॉस वायला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग हे कसं लिहिणार? तर आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये x इज इक्वल टू साइन वाय आहे आणि साइन वाय आणि कॉस वाय यांच्यामध्ये रिलेशन आहे आयडेंटिटीचं. आयडेंटिटीनुसार कॉस स्क्वेअर वायलाच आपण 1 मायनस साइन स्क्वेअर वाय लिहू शकतो. बरोबर आहे? आणि फ्रॉम इक्वेशन 1 साइन वाय म्हणजेच कोण? वन मायनस एक्स स्क्वेअर. कॉस स्क्वेअर वायची किंमत झाली 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजेच कॉस वाय. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं काय? राईट साईडचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पूर्ण टर्म रूटमध्ये जाईल. काही जण लगेच 1चं स्क्वेअर रूट 1, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, 1 मायनस एक्स. कसंही डोकं लावतात कुठेही काही पण. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, मध्ये सबट्रॅक्शन आहे, सेपरेट स्क्वेअर रूट येणार नाही. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू आता इथे टाकून द्या. फ्रॉम इक्वेशन 2 इथे आपण वापरलं इक्वेशन 1. इक्वेशन 2 वरून dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन रूट 1 मायनस, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह. वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कोणाचा डेरिव्हेटिव्ह? सो वी कॅन राईट द रिझल्ट ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. That's the result for derivative of sin inverse x. तर हे डेरिव्हेशन तुम्हाला नाही बोर्ड एक्झाममध्ये विचारले जात, पण याची प्रोसेस लक्षात घ्या. कारण जे तुम्हाला म्हटलं की रूलचा यूज जेईमधून बऱ्याच काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात की ज्याच्यामध्ये त्या रूलचं मिनिंग, त्याची कन्सेप्ट यूज करावी लागते. ती या प्रकारे सुद्धा
युजफुल ठरते. कळला साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढलाय ते. आपल्याला डायरेक्ट हा फॉर्म्युला आता लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलांच्या लिस्टमध्ये हे 6 रिझल्ट आणखी ॲड होणार आहेत आणि मग पुन्हा आपले प्रिव्हियस रूल्स वापरूनच डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. कंप्लीट धिस. साइन इनव्हर्स झाला, कॉस इनव्हर्सचा तुम्ही करायचा. झालंय कंप्लीट. येस सर. त्यानंतर टॅन इनव्हर्स एक्स. आता बघा चेंजेस काय काय होणार आहेत ते. y इक्वल टू आहे टॅन इनव्हर्स एक्स, म्हणजे x इक्वल टू काय येणार, टॅन y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y as it is. Derivative of tan y. tan y चा डेरिव्हेटिव्ह काय, tan y चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय, म्हणजे dx अपॉन dy ची किंमत सेक स्क्वेअर वाय. तर याला x मध्ये कन्वर्ट करायचं आहे, पण x ची व्हॅल्यू आहे टॅन y, म्हणजे सेक स्क्वेअर वायलाच आपण इथं स्क्वेअर असल्यामुळे असं सेपरेट लिहायची पण गरज नाही. सेक स्क्वेअर वायलाच आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय लिहू शकतो आयडेंटिटीनुसार, बरोबर आहे. सेक स्क्वेअर वायलाच 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय, आणि टॅन वायची किंमत एक्स, म्हणजे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स शेवटी असं बॉक्समध्ये टाकून द्या. टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. असाच कॉट इनव्हर्स एक्सचा तुम्ही तयार करायचा. त्यानंतर सेक इनव्हर्स एक्स. y इक्वल टू सेक इनव्हर्स एक्स. झालंय का लिहून. सेक इनव्हर्स एक्स म्हणजे x इक्वल टू काय आला,
sec y differentiate with respect to y, derivative of sec y. sec y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? sec y चा डेरिव्हेटिव्ह sec y into tan y. sec y into tan y आणि मग dy by dx इक्वल टू 1 अपॉन dx by dy इक्वल टू येईल 1 अपॉन sec y into tan y. पैकी sec y ची तर किंमत ऑलरेडी x आहेच आहे. sec y ची किंमत ऑलरेडी x आहे याची, पण tan y शोधावा लागणार आहे. tan आणि sec ची आयडेंटिटी त्यानुसार tan स्क्वेअर y ला काय लिहिता येईल? sec स्क्वेअर y मायनस 1 आणि sec स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर मायनस 1. त्यावरून tan y दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट आणि मग dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन sec y म्हणजे x आणि tan y म्हणजे so derivative of sec inverse x is 1 upon x root x square minus 1. असेच तुम्ही cos इन्व्हर्स x, cot इन्व्हर्स x आणि कोसेक इन्व्हर्स x चे तयार करायचे. ओके.